आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री रवींद्र ठाकरे सर, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, याशिवाय थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि निघून गेले कुठल्या तरी व्यस्त कार्यक्रमामुळे असे श्री कुंभोजकर सर, यावेळेला व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि थोड्याच वेळा अगोदर आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेले माननीय श्री एम आत्राम सर, आपल्याला थोड्या वेळानंतर अजूनही काही मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेले आहेत, ते सुद्धा उद्बोधन करतील असे आमचे मोठे बंधू सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषदाचे सदस्य नागपूर विद्यापीठ माननीय श्री दिनेशजी शेराम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर दिलीप लटिये सर, जे आमचे मित्र आहेत आणि व्यवसाय बंधूसुद्धा, कारण आम्ही प्राध्यापक आहोत, एका नामवंत अशा प्रकारचा संस्थेमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय आपल्या समक्ष पहिल्या योडीमध्ये बसलेले आमचे बरेच आदर्श समाजातील वेगवेगळे जे विद्वान मंडळी बसले आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख त्यांचा करू इच्छितो. डॉक्टर एन बी वट्टी सर, श्री एन बी वट्टी सर, जे जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले असले तरी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात. डॉक्टर पुरुषोत्तम मडावीजी, जे आज एका मोठ्या वैद्यकीय पदावर रुजू आहेत नागपुरात, काल त्यांचं भाषण आपण ऐकलेलं होतं. याशिवाय काही प्राध्यापक मंडळी, प्राध्यापक श्याम कोडापे, प्राध्यापक सुनील कोडापेजी, त्याशिवाय आमचे बंधू आर डी आत्राम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं समक्ष आमचे एक तरुण मंडळी शिवकुमार कोकोडेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे यासाठी या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की आपल्याही समाजातील काही जे गुणवंत, नामवंत अशा प्रकारचे आदर्श व्यक्ती आपल्या समाजापुढे आहेत, ह्याचं भान आपल्याला असावा. याशिवाय आदिवासी विकास विभागातील सर्व कर्मचारी, एकात्मक प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र हो, आज खरं तर भाषण द्यायची वेळ नाही आहे. ज्या पद्धतीने आत्राम सरांनी या ठिकाणी कशा पद्धतीचं जीवन आपल्याला असायला पाहिजे वसतिगृहामध्ये, आणि खरंच मलाही थोडंसं शेअर करूचं वाटते की मी पण एका आश्रमशाळेमध्ये शिकलेलो होतो म्हणजे आहेच, माझ्या जीवनाचा तो अभिन्न अशा प्रकारचा भाग आहे ज्याला मी वगळू शकत नाही. शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा कोरची, गावापासून 14-15 किलोमीटर दूर. आणि म्हणून जेव्हा मला पहिल्यांदा, मला आठवते सर ठाकरे सर, की त्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो त्यावेळेला मराठीसुद्धा नीट बोलता येत नव्हती. आज मराठीमध्ये आम्ही लेक्चर्स देतो, संवाद करू शकतो, आणि त्यामुळे अनेकांना अशा प्रकारची शंका होत असेल की बहुतेक घरातूनच हा मराठी शिकून आलेला व्यक्ती असावा. मराठीचा मुळी गंधच नव्हता सर आम्हाला. पहिल्यांदा मराठी आम्हाला वर्गातच शिकायला मिळाली असं म्हणायला या ठिकाणी भरपूर वाव आहे. आश्रमशाळेत आल्यानंतर समजत नव्हतं, सुचत नव्हतं, कोणी मार्गदर्शक त्या कालखंडात नव्हते. आज तरी आत्राम सरांसारखे लोक या ठिकाणी आहेत. मी आत्राम सरांना जवळून बघितलं आहे की त्यांनी असे अनेक कार्यक्रम घेतले, आणि त्या कार्यक्रमाचा हिस्सा म्हणून मी सुद्धा प्रबोधन करायला विद्यार्थ्यांसाठी जात होतो. अमरावतीला त्यांनी कार्यक्रम घेतले तिथे असताना, आरमोरीला त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत, नागपूरला त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. स्पर्धा परीक्षा काय असतात अशा प्रकारचे व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात, आणि म्हणून तिची कडकड आज या ठिकाणी जे बोलून दाखवलं ते यासाठीच आहे की आपल्या विद्यार्थ्यांना त्याची खरंच गरज आहे. आश्रमशाळा ह्या खराब नसतात सर, असं असते तर बहुतेक आम्ही सगळ्यात खराब आणि वाईट माणसं असतो. आज आम्ही एवढ्या लोकांच्या समक्ष जे भाषण देण्याची हिंमत आलेली आहे ते त्याच वसतिगृहातून आलेली आहे. आवर्जून संपूर्ण कालखंड माझं वसतिगृहात गेलेला आहे, वर्ग पहिल्यापासून तर नोकरी मिळेपर्यंत, असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल की वसतिगृहाचा खूप मोठा वाटा आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये करत असताना जे सगळ्यात मोठी अडचण जेव्हा होती ती आश्रमशाळेत कोरचीला असताना, की प्राध्यापक त्यावेळेला अपडेटेड नव्हते, करिअरमध्ये कुठल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे सांगण्यासाठी त्या कालखंडात कोणी नव्हते. आम्हाला कळत नव्हतं सर की कशासाठी शिकायचं असते. कुठेतरी भिंतीवर लिहिलेलं असायचं की यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी. मला खूप वर्षानंतर समजलं की याचा काय अर्थ आहे. असे कितीतरी म्हणजेच लिखाणं असतात की जे आपल्याला नकळत त्यावेळेला मेंदूत कोरले जातात, मात्र त्यांचा अर्थ त्या कालखंडात कळत नाही. कारण काय तर
मार्गदर्शनाचा त्या कालखंडात अभाव होता. आणि मग ठाकरे सरांनी हा अभाव या ठिकाणी जाणून घेतलं की दुर्गम भागातील, खेड्यातील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारची गरज आहे, आणि ती ओळखूनच 9 तारखेपासून तर सलग आज तगायत ते विविध प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलं. त्यामुळे सर्वप्रथम मी सरांचे अभिनंदन आपल्या सर्वांच्या मार्फत करू इच्छितो. सर, आमच्यात बुद्धिमत्ता कमी नसते हो. संधी जर आम्हाला योग्य पद्धतीने दिल्या गेली समजा, तर आम्ही खूप काही करू शकतो. हे सगळ्या परीने सिद्ध करता येतं. देवाने जेव्हा जन्म घातलेला आहे मनुष्य जीवनामध्ये, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. आज सलमान खान असो की मग तो तिकडे जो कोणी खान असेल, त्याला आणि आम्हाला सारखाच वेळ आहे. त्यांनाही तेवढेच वेळ मिळत आहे. 24 तास त्यांनाही मिळतो आहे, आम्हालाही 24 तास मिळतो आहे. त्या 24 तासाचा वापर आम्ही कसा करतो ह्यावर सर्व काही गणित जीवनाचं निर्भर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आव्हान आहे की 24 तासापैकी, जर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे असे म्हणतात, आज तुम्हाला 18 तास काम करायची गरज नाही आहे. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. त्या काळात सुविधा नव्हत्या, आज सुविधा उपलब्ध आहेत. विपरीत परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरनी विपरीत परिस्थितीला संधीचं सोनं करून त्यांनी स्वतःचं भविष्य घडवलेलं आहे. आणि जेवढे त्रास, जेवढे विपरीत परिस्थिती असेल, त्याला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसं करता येईल ह्याचा विचार आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. कोरचीमध्ये मला सर 5वीपर्यंत शिकण्याचा अनुभव मिळाला. 5वीत मला एक संधी मिळाली नवोदय विद्यालयामध्ये जाण्याची, आणि त्यामुळे मी त्या नवोदयच्या परीक्षेत शिकलो. त्या परीक्षेचा एंट्रन्समध्ये पास झालो. पूर्वी आम्हाला कळत नव्हतं काय करायचं असते. शाळेत कुणीतरी म्हणायचं, चला आज सुट्टीचा दिवस आहे, 14 ऑगस्ट फॉर एक्झाम्पल, रविवारच्या दिवशी आम्ही कबड्डी खेळत होतो, जंगलात फिरत होतो, पक्षी मारत होतो, मासोळ्या पकडत होतो नद्यामध्ये. त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं की टाईम वेस्टेज आम्ही करत आहोत. आमची जे काही स्वतःचं आयुष्य जे आहे त्याचा आम्ही कचरा करत आहोत, ह्या गोष्टीची आम्हाला भानसुद्धा त्या कालखंडात नव्हती. न्यूनगंड एवढा भरला होता सर की आम्हाला धड मराठीसुद्धा बोलता येत नव्हती. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं, लोक आम्हाला म्हणायचे याची भाषा खराब आहे, याचे वस्त्र खराब आहेत, याचे कल्चर खराब आहे. आम्ही सगळं त्यावेळेला ॲक्सेप्ट केलेलं होतं. आणि आम्हाला असंच वाटत होतं की आमची संस्कृती खराब आहे, आमची भाषा खराब आहे, आमचं जीवनयापन करण्याची पद्धती खराब आहे. पण मला असं नंतर जसं जसं मोठा होत गेलो आणि तसं तसं इतिहासाचा प्राध्यापक म्हणून मी स्वतःचा इतिहास तपासण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मला वाटू लागला की माझी भाषा खराब नाही आहे, माझी संस्कृती खराब नाही आहे, माझा इतिहास खराब नाही आहे. आणि त्यानंतर मग माझ्या याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जी भावना निर्माण झाली, आणि त्याच्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा ऊर्जा मिळाली. आणि मला आनंद वाटतो आजही मी गावखेड्यामध्ये कुठेही शाळेमध्ये गेलो, समजा विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना मी मराठीमध्ये बोलत नसतो. बोली, माय भाषा, मातृभाषा ज्याला आपण म्हणतो, आपल्यापैकी किती लोकांना येते मला माहित नाही, पण मी त्याला सहज बोलतो. आणि म्हणून आज जर मी बोलायला सुरुवात केलं तर अनेकांना या ठिकाणी त्रास होईल, है ना. त्यांना जर एखादी गोंडी वडकीला लागताना म्हणजे मिकून तर मिकून तकलीफ आहे यार. कारण गोंडी ते वळखता पाहिजे. गोंडी ते जो भाव म्हणता, गोंडी ते जो चीज नाकून समझे मानता, अद नाकून इंग्रजी आणि हिंदी ते समझे मायो, अद नाकून उर्दू आणि फारसी, जर्मन, रशियन जो भी भाषा म्हणता अपनी समझे मायो. इसलिए जब आपण तुम बोधाई चीज ता विचार के ना म्हणता, सबसे पहले मातृभाषा ते आपण कल्पना कीता पाहिजे. मातृभाषा ते विचार कीम असके पे जादीन मराठीमध्ये हिंदीमध्ये ट्रान्सलेट कीम आणि मी कोण समझे मायरा हर चीज. मग ते बहुत टाइम ते इदा मी आंदू की गोंडी ते माकून ट्रान्सलेट केलं वायोवान. आमच्या जेवढ्या प्रकल्पांनी महाविद्यालयामध्ये लोक शिकवायचे ते लोक मराठीमध्ये शिकवायचे, हिंदीमध्ये शिकवायचे, इंग्लिशमध्ये शिकवायचे. खरं तर हा एक खूप मोठा आघात आणि खूप मोठा ॲक्च्युली अडचणच होती आमच्या सगळ्यांसाठी. आणि म्हणून त्यावेळेला हे जे काही परकीय भाषा, परकीय ज्ञान आम्ही पुस्तकामध्ये स्वतःला पाहत होतो, तिथे आदिवासींचा इतिहास नव्हताच आणि त्यामुळे तिथले सण आदिवासी नव्हते. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला असं वाटत होतं की हे कोणाचे सण आहेत, कोणाचे सण कसे साजरे करतात. अशा पद्धतीचे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या गोष्टी समजण्यामध्ये आम्हाला भरपूर वेळ लागतो सर. आणि त्यामुळे आम्हाला अनेक लोक मागास समजतात, कमी बुद्धीचे समजतात, अदरवाईज अशा प्रकारचं नाही आहे. पुढील जसा जसा काळ बदलत गेला, जिद स्वतःमध्ये येऊन गेले. कारण पूर्वीचा कालखंड वेगळा होता, चालायला तिकडे रस्ते नव्हते, त्यामुळे वडील तिथून खांद्यावर बसून न्यायचे आश्रमशाळेत, पहिलीच्या शाळेमध्ये टाकायला.
पायदळ रस्ते होते त्या कालखंडात. नदी आली की उतरवायचे, कपडे काढा, नदीतून पुढे चला आणि त्यानंतर कपडे पकडा, आपलं बस्तर पकडा, दप्तर पकडा आणि नंतर मग शाळेत टाका. होळी आली, दसरा आला, दिवाळी आली की गावाला चला, अशा प्रकारचं हे सगळं प्रक्रिया होती. पण नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण चित्र बदलत गेलं. वेगवेगळ्या क्षेत्रातले भारतातील संपूर्ण भागातील मला प्राध्यापक त्या ठिकाणी आढळले. बंगालमधून कोणी होता, कोणी उत्तर भारतातून होता, कोणी कर्नाटकमधून होता, कोणी देहरादूनचा पोलीस अकॅडमीमधून होता, कोणी मिलिटरीचा टीचर होता. आणि त्या सगळ्या लोकांना जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं सर, तेव्हा माझ्या जीवनामध्ये वेगळा फरक पडू लागला. मी आपल्याच परिवेशामध्ये असल्यामुळे मला बहुतेक कोर्चीमध्ये अनेक गोष्टी समजायला अडचण जात होत्या. मात्र लोकांच्या समूहामध्ये गर्दीमध्ये गेल्यानंतर मात्र लोकांचा कल्चर समजू लागला, लोकांची भाषा समजू लागली आणि ते ज्या पद्धतीने बोलू लागले त्याची मी कॉपी करू लागलो. I started imitating the language like English. My very good one important kind of the teacher was Dr. Prasad from Bihar. आणि हे आमचे जे A.K. प्रसाद नावाचे जे सर होते, आम्हाला कशी इंग्रजी शिकवायचे. इंग्रजी शिकवताना ते म्हणायचे, फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग, फ्रॉम डे बिगिनिंग टू एंड, यू शुड हॅव टू स्पीक इन इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. सो हाऊ यू हॅव टू स्टार्ट द इंग्लिश? You should have to mix your Marathi and Hindi with your English language. Sir, how we can do that one? You could ask to each other questions like, what did you eat today? असं जर आपल्याला विचारायचं असेल समजा, सर डिड यू हॅड युअर खाना, असं काहीतरी आपण मिक्स केलं पाहिजे असं ते आम्हाला म्हणायचे. आणि म्हणायचे असेच कितीतरी गोष्टी छोटे छोटे अर्धवट बोलण्याची आम्हाला त्या लोकांनी संधी दिली आणि आम्ही बोलत गेलो, नकळत बोलत गेलो. त्यावेळेला ते समजायला मार्ग नव्हता, पण नंतर लक्षात आलं, अरे ह्याच भाषेमध्ये तर सगळ्या गोष्टी आहेत. हायर एज्युकेशनमधले पुरुषोत्तम मडावी सर या ठिकाणी सांगतील MBBS कोणत्या भाषेत आहे, इंग्रजीमध्ये आहे. इंजिनियर्स या ठिकाणी लटिया सर आहे, ते सांगतील इंजिनिअरिंग कोणत्या भाषेत आहे, इंग्रजीमध्ये आहे. लॉ कोणत्या भाषेत आहे, इंग्रजीमध्ये आहे. आणि आम्ही काय शिकत होतो, मराठीमध्ये तर आमची भाषाच कुठे नाही आहे. हायर एज्युकेशनमध्ये आपली मातृभाषा नाही आहे, मराठीमध्ये ती कोर्सेस अवेलेबल नाही आहेत. आणि म्हणून प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, 12वीच्या शाळेमध्ये आपण जे काय शिकतो ते आपल्याला नंतरच्या कालखंडात खरंच भाषेच्या अडचणीमुळे अनेक अडचणी निर्माण होताना दिसतात. आणि म्हणून हायर एज्युकेशनमध्ये जायचं असेल तर दुधारी तलवार म्हणून आपण भाषेचा वापर केला पाहिजे. यामुळे गोंडीचा किंवा छत्तीसगडीचा किंवा माडिया भाषेचा कुठलाही न्यूनगंड बाळगायचा नाही आहे. मी अभिमानाने सांगतो लोकांना, हे माझे अलंकार आहेत, हे माझे अलंकार आहेत. मला जर छत्तीसगडीमध्ये बोलता येत असेल समजा, हे माझे अलंकार आहे. गोंडीमध्ये भाषण मला देता येत असेल तर हे माझे अलंकार आहेत. आणि हे माझ्यापासून कोणी हिरावून नेऊ शकत नाही, तुमच्याकडे नाही आहे. आणि म्हणून माझं बॉर्डरमध्ये ठीक आहे सर, 3 किलोमीटर बॉर्डरवर छत्तीसगड आहे, इकडे 5 किलोमीटरवर मध्य प्रदेशची बाउंड्री आहे. माझे मित्रमंडळी सगळे लहानपणापासूनचे छत्तीसगड्या, सबले बढिया असे लोक म्हणतात तिकडे, तुम्ही ऐकले असणार है ना. एक्झॅक्टली. आणि त्यामध्ये त्यांची जी भाषा आहे, ती जे गोडवा आहे, अतिशय सुंदर आहे. कहा जातस भैया असं जर कोणी प्रेमाने तुम्हाला विचारलं तर म्हणजे विचार करण्याचं पलीकडे आहे. कहीं नाही, मी जरा थोडंसं बाजार जात रहे हूं, त्या बी मोर सांग, असं जेव्हा ते लोक म्हणतात एकमेकाशी, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी होते. आणि म्हणून कुठल्याही पदावर आपण बसले असताना आपल्या भाषेचा आपण न्यूनगंड बिलकुल बाळगायचा नाही. मातृभाषेबद्दल तर सगळ्यात मोठी आपल्याकडे म्हणजेच न्यूनगंड आहे. आपल्यापैकी अनेकांना आपली स्वतःची भाषा बोलताना लाज वाटते. लाज कशाची वाटायला पाहिजे आपल्याला. म्हणूनच म्हटलं की तो माझा अलंकार आहे. मातृभाषा याचा अर्थ मी मगाच बहुतेक बोलता बोलता राहून गेला होता. ज्या मायेने, ज्या आईने आपल्याला दूध पाजलं, तिने जी भाषा दिली ती म्हणजे मातृभाषा आहे. ती आपण विसरायला निघालो नव्हे. भाषा आपल्याला सर्वच प्रकारचे आले पाहिजेत. कारण मी बघितलं आहे सर, ट्रायबल स्टुडंट्समध्ये सगळ्यात मोठा न्यूनगंड भाषेचा असतो. मराठी बोललं तर लोक हसतील, हिंदीमध्ये जर बोललं समजा तरी लोक हसतील, इंग्लिशमध्ये तर सोडूनच द्या. नभे. मी आज तुम्हाला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो, मिक्स करा, खिचडी करा, मराठी बोला, हिंदी बोला, इंग्रजी बोला आणि गोंडीमध्ये सुद्धा बोला. अशा प्रकारचं मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो. यामुळे माणसाचं इंग्रजी बोलणारा म्हणजे खूप विद्वान माणूस आहे असं होत नाही, हेही लक्षात घ्या. असं नाही आहे. नाहीतर देवाजी तोपा ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे, एक पहिलं वर्ग शिकलेला नाही आहे तो व्यक्ती, पण त्याला डॉक्टरेटची पदवी मिळालेली आहे. मग तो माणूस कसा आहे? विद्वान नाही आहे, समजदार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. कारण विवेक जो असतो, समज जी असते, ती त्या ज्ञानाच्या पलीकडच्या कक्षामध्ये असते. आपल्याला हे फरक करता आलं पाहिजे. नॉलेज काय असते,
इन्फॉर्मेशन काय आहे, नॉलेज काय आहे, इंटेलिजन्स काय आहे, हे सगळे आपण समजून घेतले पाहिजेत. इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअपमध्ये बघता, फेसबुकमध्ये बघता, ते इन्फॉर्मेशन आहे. त्याला तुम्ही क्रॉस चेक करू शकत नाही. तो इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्याला असं वाटतं की इन्फॉर्मेशन माझ्याकडे असलं की मी जगातील सगळ्यात मोठा विद्वान नव्हे. कारण पडताळणी करता येत नाही त्या नॉलेजचा, आणि त्याचा म्हणून ते नॉलेज होऊ शकत नाही. नॉलेज कुठली असते? नॉलेज हे आमचं तुमच्या डोक्यावर जे काही पंखे फिरत आहेत, हा पंखा आहे म्हटलं की तो एक इन्फॉर्मेशन आहे. त्याला पंखा का म्हणतात हे जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा ते नॉलेजमध्ये कन्वर्ट होईल. आणि अशा पद्धतीने मग त्याचा वापर केव्हा आपल्याला करायचा आहे, थंडी आहे तर मी वापरू की उन्हाळ्यामध्ये करू की गरज असेल तेव्हा करू, तो तुमचा विवेक आहे. आणि म्हणून ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बुद्धिजीवी समाजासोबत राहत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा भान या ठिकाणी ठेवूनच पुढे वाटचाल करायची आहे. त्याशिवाय आपण कुठेही हलू शकणार नाही. मी वारंवार या ठिकाणी सांगतो, एक छोटीशी शेवटची सर कथा सांगतो आणि त्यानंतर मी या ठिकाणी थांबतो. मी अनेकदा बोललेलो आहे, पण आजच्या जी काही गर्दी आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी बोलावंसं वाटते की ऐकली असणार तुम्ही कथा डायनासोरची. या पृथ्वी तळावर कधी काळी भयानक स्वरूपाचे डायनासोर राहत होते. एकमात्र साम्राज्य संपूर्ण पृथ्वी तळावर होतं. जेव्हा ते या ठिकाणी चालत असत तेव्हा असे म्हणतात की धरती कंपन पावत असे, आणि ओरड जेव्हा करत असते तेव्हा चंद्रापर्यंत जाईल एवढी वेलॉसिटी त्या आवाजामध्ये त्यांची असायची, अशी कथा आपण ऐकलेलो आहोत. हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांनी त्या डायनासोर नावाचा प्राणीला दाखवलेला आहे. अवाढव्य आकार, आणि त्यामुळे असं वाटत होतं की बलशाही आहे, तो पृथ्वीवर राज करतो आहे, हा जीव कधी संपणार नाही, अशा प्रकारचे त्यावेळेला लोकांनी भाकीत केली असावं. पण पुढील कालखंडात काय झालं? पृथ्वीचं वातावरण बदलत गेलं आणि त्या बदलत्या वातावरणासोबत डायनासोरला जुळवून घेता आलं नाही, आणि त्यामुळे पुढील कालखंडात पृथ्वी थंड पडली आणि तशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो मृत्यू पावला. आणि त्यामुळे आणि लाखो वर्षानंतर काही सायंटिस्ट आले आणि त्यांनी जमीन खोदून बघितली आणि त्याच्यात सांगाडे सापडले, आणि लोकांनी अंदाज लावला त्यांची हाडांची जुडवाजुडू करीन की डायनासोर नावाचे प्राणी या पृथ्वी तळावर कधी काळी होऊन गेले. मला हेच सांगायचं आहे की आज झपाट्याने जग बदलत आहे, एवढ्या जलद गतीने बदलत आहे की आपले अपडेट्स केलेले कालचे मोबाईल्स जे आहेत उद्या खराब होतील, लॅपटॉप्स आपले आज अपडेट केले उद्या आपण खराब होतील, आउट ऑफ डेट होतील. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण या ठिकाणी करायचं नाही आहे. आपले जे काही वैचारिक धन आहे, सामाजिक आपले जे काही बांधिलकी आहेत, सांस्कृतिक आपले जे काही मूल्य आहेत, यांनाही अपडेट करण्याची गरज आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. सर्व जे काही प्रगत समाज आहेत त्यांनी सर्व स्तरावर त्यांनी प्रगती केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण जुनं सगळं सोडलं पाहिजे, माझा असं बिलकुल मुळीच विचार नाही आहे. जुनं आपल्यासोबत आहेच, पण नवीन आपण स्वीकारलं पाहिजे. नवीन परिस्थितीनुरूप आपण या ठिकाणी त्याला जोड दिली पाहिजे. त्याशिवाय या बदलत्या काळामध्ये आपण तग धरू शकणार नाही. आणि असं जर झालं नाही समजा, तर जी गत त्या डायनासोरची झालेली होती तसं आपल्या समाजाची होईल. हजारो वर्षानंतर लोक म्हणतील की आदिवासी नावाचा एक समुदाय या पृथ्वी तळावर होऊन गेला. असं न व्हायला पाहिजे. त्यासाठी आजच आपल्याला या ठिकाणी सचेत व्हावं लागेल आणि पुढच्या भविष्याची कल्पना, सुंदर भविष्याची कल्पना आपण करूया, सर्व मिळून करूया. एवढेच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.